हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना. मी अमृता भसे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज काय स्पेशल, तर मी घेतलेली आळूची पाने आणि आळूच्या पानांपासून मी छान अशा अळूवड्या बनवणार आहे. तर साहजिक आहे, अळूवडीची रेसिपी ही सर्वांनाच माहीत असते, पण प्रत्येकाची करायची पद्धत तर साहजिक आहे वेगळीच असते. आणि कधीतरी नवीन ट्रिक वापरली का वेगळंच काहीतरी छान असं बनतं. तर पाहू शकता, मी आळूची पानं घेतली आहे, छान अशी स्वच्छ धुवून घेतली आणि त्या सर्व पानांच्या अशा मी शिरा काढून घेते आहे. कारण की शिरा थोड्या जाडसर असतात, मग त्या शिरा मी पूर्ण काढून घेणार आणि पुन्हा एकदा स्वच्छ अशी ती पानं सगळी धुवून घेणार. तुम्ही अशा पद्धतीने आळूवडे नक्की करता का? मला शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. एक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान अशा सगळ्या शिरा काढून घेतल्या, पानं स्वच्छ अशी धुवून घेतली आणि साईडला ठेवून दिली. मग चला मग पाहूया. आता मी घेतलेला लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं, हे सगळं मी एकत्र टाकणार आहे. हळदी पावडर टाकणार आहे, बारीक वाटून घेणार आहे. तर तुम्ही वाटताना अशी हळदी पावडर एकत्र वाटता की बेसन पिठाच्या मिश्रणामध्येच ॲड करता? मी तर हिरवी मिरची वाटतानाच मी ॲड केली आहे आणि नंतरने मी ही पुन्हा त्याच्यामध्ये कशी रेसिपी करते हे शेवटपर्यंत पहा. तर मी इथं घेतलेले एक बाउलमध्ये मी ॲड करते आहे बेसन पीठ. तर जेवढ्या तुम्हाला वड्यांची तुमची क्वांटिटी आहे की 2 वड्या करायच्या, 3 वड्या, तर मी त्या लेवलला घेते. माझी पानं जास्त नव्हती, मोजून 10-12 पानं होती, तर 10-12 पानांच्या याने मी बनवते आहे. तर मी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये घातलं आहे मी मीठ आणि चवीनुसार. मला मसाले आवडतात आणि साहजिक आहे प्रत्येक वेळेस हिरवी मिरची टाकतोच, पण थोडीशी टेस्ट येण्यासाठी थोडेसे मसाले ॲड करा. आणि हो, पांढरे तीळ हे आवर्जून घाला. पांढरे तीळही ॲड करायचे आणि त्यामध्ये जे मिश्रण आपण वाटून घेतलं होतं ते टाकून घ्यायचे. हिरवी मिरची, जिरं, लसूण, हळदी पावडर हे मिश्रण एकत्र टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर छान असं बॅटर करून घ्यायचं. जास्त पातळही नाही, जास्त जाडसरही नाही. तुम्ही पाहू शकता मी बनवलेलं आहे आणि ते जास्त पातळ पण नाही, जास्त जाडसर नाही, एकसारखं प्रमाण आहे. आणि तेवढं छान, जेवढं बनवलं आहे तेवढं छान मी पानांनाही लावणार आहे. तर पानं कशी ठेवायची की एकसारखी प्रत्येक पान असं ठेवायचं नाही, तर पान हे आलटून पलटून ठेवायचं. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी ह्या पानाला पूर्णपणे मिश्रण लावून घेणार आहे. आणि जेवढं तुम्ही अळूवडीला साईडला मिश्रण लावून घेसाल तेवढी ती तुमची खायला टेस्टी होते, कुरकुरीतही होते आणि क्रंची कुरकुरीत खूप होते. तुम्हाला आवडते की नाही कुरकुरीत अळूवडी हे नक्की मला सांगा. एका बाजूला देठ आणि एका बाजूला पानाचा शेंडा, अशी दोन्ही बाजूला पानं फिरून लावून घ्यायची मिश्रण आणि दोन्ही बाजूने त्याच्या कडा फोल्ड करून घ्यायच्या. कडा छान अशा फोल्ड करून घेतले की वरली बाजूही फोल्ड करायची आणि मग आपण रोलिंग स्टार्ट करायचं. कारण की रोलिंग जर आधीपासून डायरेक्टली केलं तर पानांच्या कडा ह्या ओपन असल्यामुळे वडी तुमची व्यवस्थित बसत नाही. मग छान असं रोलिंग करायचं आणि रोलिंग करता करता त्याला मध्ये मध्ये पीठ लावायचं, जे आपण बॅटर मिक्स केले ते, आणि छान असे रोलिंग करून आळूवड्या तुमच्या वड्या रेडी होतात. मग काय करायचं, कढई घ्यायची, कढईमध्ये पाणी ठेवायचं. पाणी गरम झालं का त्यावरती आपल्या वड्या होऊन द्यायच्या. वाफेवरती मोजून 10 ते 15 मिनटं स्टीम करून घ्यायच्या, म्हणजे उकडवाफ एक काढून घ्यायच्या, वाफळून घ्यायच्या. तर वाफळून झाल्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिसेल, तर मी ही कोथिंबीर वडी केली होती एक्स्ट्राची, दुसरं काही नाही आहे, कोथिंबीर वडी आहे. तर कोथिंबीर वडीची मी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन रेसिपी दाखवेन, पण ज्या दिवशी मी अळूवड्या बनवते त्या दिवशी स्पेशली कोथिंबीर वडी 100% होते. तर त्या मी साईडला ठेवून घेते आणि अळूवड्या काढून तुम्हाला मी कटिंग करून दाखवते. तर कटिंग करताना पाहू शकता खूप इझिली कट होती वडी, आणि असं नाही की ती खूप जाडसर आहे, खूप पातळ आहे, एकसारख्या आणि खूप छान अशा लेयरही तिला सुटल्यात आणि बेसन पिठाचं बॅटर असल्यामुळे ते थरही खूप छान दिसतात. तर जेवढ्या मी कटिंग करते आहे, तर त्या कटिंग करण्यापेक्षा तळल्यानंतर कशा वाटतात मला शेवटपर्यंत सांगा. तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात की नाही हेही मला सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय तेही आवर्जून सांगा. एक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या घेतल्यात मी आळूच्या वड्या कटिंग करून. तर मी दुसऱ्या घेतलेल्या आहेत त्या म्हणजे कोथिंबिरीच्या.
तर स्पेशली चित्राला, आमच्या घरात छोट्या मुलीला आळूवडी खूप आवडते आणि मोठीला कोथिंबीर वडी आवडते, म्हणून बनवताना दोन्ही बनवते. तर पण मी रेसिपीमध्ये एकच दाखवलेली आहे, ती म्हणजे आळूवडी. तर नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा मी दाखवेन तेव्हा कोथिंबीरची वडी नक्की दाखवेल. आणि आजच्या व्हिडिओ कशा वाटल्या हे आवर्जून सांगा. तर तेल तापायला ठेवले, तेल छान असं तापलेलं आहे. मग त्यामध्ये सोडायच्यात आपल्या वड्या. तर मी आधी आपली आळूवडी तळून घेते आहे. तर पाहू शकता तुम्ही, छान अशा वड्या तळल्यात आणि त्याच्या लेयरही अशा सुटतात, एकदम अशा छान क्रंची क्रिस्पी आणि खायला एवढ्या कुरकुरीत लागतात ना. पाहू शकता तुम्ही कशा झाल्यात आळूवडी आणि कोथिंबीर वडी. आणि दोघींनी टेस्ट केल्या, त्यांना खूप आवडल्या. चू टेस्ट करीत होती कोथिंबीर वडी आणि चित्रा टेस्ट करीत होती आळूवडी. तिला खूप आवडलेली. आधीच ती डिश घेऊन गेली आणि नंतरने तर सर्व ताटच घेऊन गेली.